Good morning, student. Today we learn the appreciate of the poem. म्हणजे काय की आपल्याला कवितेचं रसग्रहण शिकायचं आहे. लास्ट वीक वी विल लर्न दिस पोयम बी द बेस्ट. मागच्या आठवड्यात आपण बी द बेस्ट ही कविता शिकलो. द पोयम हॅज मेसेज फ्रॉम दिस पोयम. आपल्याला कवितेमध्ये कवीने ह्या कवितेत मेसेज दिलेला आहे. बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. यू कान बी पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. तुम्ही एखाद्या उंच टेकडीवरचं झाड नाही झाला तरी चालेल. बट मेक अ स्क्रब इन द व्हॅली म्हणजे एखादं झुडपं बना. द स्क्रब इज बेस्ट साईट ऑफ द रिंग म्हणजे ते जे छोटंसं झुडपं आहे ते ओढ्याच्या पाण्याला काय करतं, पकडून ठेवतं. हे आपण मागच्याच आठवड्यात शिकलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी काय सांगितलेलं आहे, यू डू नॉट मेक अ स्क्रब बट यू मेक इन अ ग्रास म्हणजे तुम्ही स्क्रब किंवा बुश किंवा झुडपे नाही झालं तरी चालेल, पण काय करा, छोटंसं गवत बना. कारण हे छोटंसं गवत जेव्हा हायवे मोठमोठे रस्ते असतात त्या रस्त्यावर पूर्ण सगळीकडे सिमेंटचं जंगलच झालेलं असतं. पण जेव्हा त्या रस्त्यावर आपल्याला एखादं छोटंसं गवताचा भाग दिसला की मनाला काय होतं, खूप आनंद मिळतो. त्याचप्रमाणे त्यांनी काय सांगितलेलं आहे, यू डू नॉट मेक अ मस्की. तुम्ही मोठ्या मस्की म्हणजे मोठ्या महासागरातला मोठा मासा नाही झाला तरी चालेल, पण काय करा, एक छोट्याशा तळ्यामधला छोटासा मासा बना. असं ह्या कवितेमध्ये म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, या कवितेत मेसेज दिलेला आहे की तुम्ही मोठी गोष्टी नाही झाल्या तरी चालेल, पण छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा काय होईल, तुमच्या मनाला काय होऊ शकतो, आनंद येऊ शकतो. म्हणजे ह्या कवितेमध्ये कवीने तुम्ही काय करा, सर्वोत्तम बनायचे असा मेसेज आपल्याला कवितेमध्ये दिलेला आहे. आता आपल्याला या कवितेमधलं बी द बेस्ट ह्या कवितेचं ॲप्रिशिएट पोएम, ॲप्रिशिएट म्हणजे काय, ह्या कवितेचं रसग्रहण बघायचं आहे. मग हे करताना तुम्ही पहिल्यांदा काय बघायचं आहे, द नेम ऑफ द पोएम, द टायटल ऑफ द पोएम म्हणजे कवितेचं नाव बघायचं. द पोएम हू विल रिटर्न इट, मग ती कविता कोणी लिहिलेली आहे, नेम द पोएट. मग कवितेचं नाव, कवीचं नाव बघायचं, कोण आहे, डग्लस मॅलो. जे ह्या कवितेचं कवीचं नाव बघायचं आहे. आणि मग त्या कवितेमध्ये किती स्टांजा आहेत, 1 2 3 4 स्टांजा आहेत. प्रत्येक स्टांजाला किती ओळी आहेत, 1 2 3 4. ईच स्टांजा हॅज 4 लाईन. म्हणजे ह्या कवितेमध्ये तुम्हाला काही पाठांतर करायचं नाही, पण तुम्ही हे समजून घ्यायचं आहे. कवीचं नाव, कवितेचं नाव बघायचं, कवी कोण आहे ते बघायचं. परीक्षेला तुम्हाला ही पूर्ण कविता देणार, ते कवितेचं नाव देणार, कविता देणार, कवितेचं नाव, त्याचप्रमाणे कवीचं नावसुद्धा तुम्हाला देण्यात येईल. मग तुम्हाला इथे काही पाठांतर करायचं नाही. यू विल बेटर अंडरस्टँड दिस. पहिल्यांदा हे तुम्ही समजून घ्यायचं आहे योग्य रीतीने. देन यू विल राईट दॅस क्वेश्चन आन्सर. आता फर्स्ट क्वेश्चन दे आर गिव्ह. आता त्यांनी दिलेलं आहे, राईट ऑन ॲप्रिशिएट ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट गिवन बिलो. त्यांनी या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की कवितेचं रसग्रहण केलेलं आहे, रसग्रहण दिलेलं आहे, ते रिकामी जागामध्ये आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. मग पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, द टायटल ऑफ द पोयम, त्या कवितेचं नाव काय आहे. कवितेचं नाव बघा इथे दिलेलं आहे, बी द बेस्ट. द टायटल ऑफ दिस पोयम बी द बेस्ट. सो यू गेट इन 1 मार्क. तुम्ही हे जरी लिहिलं तरी तुम्हाला किती मार्क मिळणार, 1 मार्क मिळणार. देन सेकंड वन, द पोयम इज रिटन बाय. ही पोयम कोणी लिहिलेली आहे बघा. या कवितेचं नाव दिलं आहे का, डग्लस मॅलो. या कवितेचं कवीचं नाव पण दिलेलं आहे. सो यू राईट डाऊन देअर. मग तुम्ही त्या कवीचं नाव लिहायचं आहे. तिसरी ओळ त्यांनी काय दिलेली आहे, द पोयम हॅज डॅश लाईन्स. द पोयम हॅज डॅश लाईन. आता त्यांनी किती, या कवितेला किती ओळी आहेत, 1 2 3 4. बरोबर आहे. ई स्टांजा म्हणजे इथे काय करायचं आहे, स्टांजा. स्टांजा म्हणजे कडवे. त्या कडवे किती स्टांजा आहेत या कवितेमध्ये बघा, 1 2 3 4. 4 स्टांजा दिलेले आहे. मग ई स्टांजाज हाऊ मेनी लाईन्स, किती लाईन्स आहेत, 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. Each stanza they have 4 lines. So the poem has 4 lines. Each stanza has 4. आणि प्रत्येकाला किती स्टांजा आहेत, तर 4 स्टांजा आहेत. त्याच्यानंतर चौथी ओळ काय, द पोएट कम्पेअर बिग थिंग्स विथ. मग ह्या कवितेमध्ये कवीने मोठ्या गोष्टीची कशाशी तुलना केलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं बघा, तुम्ही मोठं झाड नाही झालं तरी चालेल, पण तुम्हाला काय करायचं आहे, छोटंसं झुडपं व्हायचं आहे. म्हणजे कवीने मोठ्या गोष्टीची छोट्या गोष्टीबरोबर तुलना केलेली आहे. मीन्स द पोएट कम्पेअर बिग थिंग्स विथ अ स्मॉल थिंग. म्हणजे कवीला या कवितेमध्ये काय संदेश द्यायचा आहे की त्याने मोठे नाही झालं तरी चालेल, छोटे म्हणा, पण तेही बी द बेस्ट. छोटे म्हणलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण ते सर्वोत्तम बनायचं आहे
असं ह्या कवितेमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर. मग ह्या कवितेमधली कोणती ओळ कायम माझ्या लक्षात राहील, मला आवडेल, तर कोणती लक्षात राहणार आहे किंवा आवडणार आहे? बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. बघा, बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर म्हणजे सर्वोत्तम. तुम्ही जे काही बनाल ते काय बनायचं आहे? सर्वोत्तम बनायचं आहे, सर्वोत्तम बनायचं आहे. बघा, परीक्षेला ही ॲप्रिशिएट पोएम जी आहे ती येते. तुम्हाला अशी पूर्ण कविता दिली जाईल, त्या कवीचं नाव दिलं, कवितेचं नाव दिलं जातं, कवीचं नाव दिलं जातं. इथे तुम्हाला काही पाठांतर करण्याची गरज आहे का? अजिबात नाही. फक्त काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. कवितेचं नाव बघायचं, कवी आहे, ओळी किती दिलेल्या आहेत, स्टांजा किती दिलेले आहे ते बघायचं, लक्षात घ्यायचं आणि लिहायचं. परीक्षेला असं 5 मार्काला येत आहे. हे जी ॲप्रिशिएट पोएम आहे ती तुम्हाला 8वीला पण असणार आहे, 9वीला पण असणार आहे, 10वीला पण असणार आहे, अगदी 12वीला पण असते. म्हणजे ही ॲप्रिशिएट पोएम आहे, ते रसग्रहण आहे, ते 5 मार्क आहेत. या 5 मार्कासाठी तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नाही. फक्त काय करायचं आहे? कविता समजून घ्यायची आणि त्याप्रमाणे ते प्रश्न उत्तरे लिहायचे. आता तुम्ही हे 5 मार्क, हे 5 प्रश्न लिहिले, तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नाही आहे. फक्त तिथे बघायचं आणि इकडे लिहायचं. असं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत? 5 मार्क. म्हणजे हे 5 मार्क तुमच्या खिशातलेच आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ देण्याची, पाठांतर करण्याची गरज नाही आहे. धन्यवाद.